हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. जर तुम्ही यूट्यूब सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते आजच करा. त्यासाठी तुम्हाला लगेच महागडे प्रॉडक्ट घेण्याची गरज नाही आहे. तर मी आज तुमच्यासोबत असे बजेट फ्रेंडली आणि पॉकेट फ्रेंडली टूल्स शेअर करणार आहे, जे तुम्हाला परवडेल आणि जे तुमच्या बजेटमध्ये पण असतील. तर आपण थोडाही वेळ न घालवता लगेच सुरू करूया. सर्वात आधी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. यूट्यूबवर जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर लगेच तुम्ही महागडे प्रॉडक्ट्स बाय करू नका. कधी कधी काय होतं, आपल्याला असं वाटतं की समोर आपण ज्यांचे व्हिडिओ बघतो त्यांच्याकडे खूप छान सेटअप असेल, खूप छान कॅमेरा असेल किंवा XYZ वस्तू असतील. तर तसं काही नसतं. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. प्रत्येक जण आपल्या बजेटनुसार ट्राय करत असतं. तर मी तुम्हाला आज ते शेअर करणारच आहे. त्यासोबतच मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार आहे. तर व्लॉग पूर्ण बघा आणि व्लॉग आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो सुरू करूया. व्हिडिओज काढण्यासाठी आपल्याला खूप छोट्या-छोट्या गोष्टी लागतात. एक ट्रायपॉड लागतो, एक रिंग लाईट लागते, त्यानंतर एक कॉलर माईक लागतो. जसं की मी आता हा तुम्ही बघू शकतात. असा एक माईक लागतो. आणि जर तुमच्याकडे माईक नसेल तर iPhoneमध्ये एक नवीन ट्रिक आहे, मी ती तुम्हाला शेअर करेल. तुम्ही विदाऊट माईक पण करू शकतात. आणि जर माईक असेल तर गुड अँड वेल. फर्स्ट आहे ट्रायपॉड, जो की आपल्या मोबाईलला एक ॲज अ स्टँड म्हणून प्रॉपर राहतो आणि आपल्याला मोबाईल हातात घेऊन शूट करायची गरज नाही पडत. आजकाल मार्केटमध्ये खूप सारे ऑप्शन्स आहे ट्रायपॉडला. तुम्ही तुमच्या बजेटनुसार सर्च करून घेऊ शकता. ज्यामध्ये तुम्ही मिशो ॲपवर पण बघू शकता. त्यावर खूप बजेट फ्रेंडली ट्रायपॉड्स असतात. मी पण त्यातलाच एक यूज करते. मी तुमच्यासोबत त्याचा इकडे कुठेतरी स्क्रीनशॉट शेअर करेल किंवा लिंकसुद्धा शेअर करेल, जर मला पॉसिबल झालं तर. त्यानंतर तुम्ही खूप सारे आउटडोअर पण विजिट करू शकता. म्हणजे ऑनलाईन न करता शॉपमध्ये जाऊन पण घेऊ शकतात. खूप स्वस्त मिळतात. ॲव्हरेज मिशोवर हा जो माझ्याकडे आता आहे तो काहीतरी 200च्या आसपास आहे. म्हणजे खूप स्वस्त आहे. मिशोवर तर सगळ्यात चीप रेटवर असतात ट्रायपॉड्स. त्यानंतर आता मार्केटमध्ये खूप हाय लेवलचे पण आले, जे मूव्हेबल असतात. जसं की आपला फेस जिकडे जातो तिकडे ते मूव्ह होतात. तसे पण ट्रायपॉड्स असतात. पण तुम्ही नवीन असाल, तुमची नवीन सुरुवात आहे, तर तुम्ही एवढी इन्व्हेस्ट करू नका. तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टी, छोटी-छोटी अमाउंट इन्व्हेस्ट करा. लगेच खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करू नका. आणि ट्रायपॉड हा मस्ट आहे कंटेंट क्रिएशनसाठी. त्यानंतर सेकंड गोष्ट आहे माईक. जसं की मी आता तुम्ही बघू शकता, मी हा लावलाय. हा ब्लूटूथ माईक आहे. मी माझ्या फोनला अटॅच केलंय. त्यानंतर इकडे याच्यासोबत अजून एक माईक येतो. असे 2 माईक येतात. म्हणजे 2 पर्सन वापरू शकतात आणि हे पण दोन्ही साईडला पण यूज करू शकतो. असे 2 माईक आहे. आता मी जर हा जवळ पकडला असेल तर माझा व्हॉईस थोडासा एन्हान्स होऊन येईल. आणि आता हा तर आहेच. ओके, असे 2 माईक. त्यानंतर हे माईक अशा ह्याच्यात येतं. इकडे बघू शकता तुम्ही, असे 2 माईक येतात आणि याला इकडे एक अटॅच करायचं पण आहे. आता हे मी बाहेरून घेतलंय, बाहेरून दुकानातून घेतलंय. हे तुम्ही ऑनलाईन पण घेऊ शकतात. ऑनलाईन पण मिळतात आणि दुकानात पण मिळतात. वायरलेस मायक्रोफोन हा माईक आहे. तुम्ही ऑनलाईन पण बाय करू शकतात आणि हे तुम्ही बाहेर शॉपमधून पण घेऊ शकतात. हे पण खूप स्वस्त आहे, खूप जास्त हाय नाही आहे. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला हे घ्यायचं नसेल तर iPhoneमध्ये ट्रिक आहे. मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला ती ट्रिक नक्की शेअर करेल. ज्याने तुमचा व्हॉईस एकदम माईकसारखा, बॅकग्राऊंड नॉईज बिलकुल येणार नाही. ओके, त्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट घ्यायची आहे. त्यानंतर ही आहे RGB लाईट. तुम्ही रिंग लाईट पण घेऊ शकतात. ऑप्शन्स तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही कोणती बाय करता. मी ही घेतली आहे. ही पण छान आहे आणि रिंग लाईट पण छानच असते. ही आहे RGB लाईट. ती पण तुम्हाला मस्ट आहे. सो ही आहे RGB लाईट. ही अशी दिसते. हे बघा. याच्यामध्ये ऑन केल्यावर हे असे सगळे कलर्स आहे बघा, फेसवर किती इफेक्ट पडतोय लगेच. याच्यामध्ये खूप सारे मोड पण असतात. बघू शकता तुम्ही, लाईट चेंज होते. त्यानंतर ते कमी जास्त पण होऊ शकतात. हे असं पण होऊ शकतं.
आणि हे स्टेबल पण होऊ शकते. जसं की तुम्ही मेकअपचे व्हिडिओज वगैरे काढत असाल तर त्यासाठी तुम्हाला हे परफेक्ट आहे मेकअपसाठी. तर ही लाईट तुमच्या फेसवर एक ग्लो देते, एक ब्राईट अप देते. सो त्यासाठी तुम्ही ही लाईट नक्की बाय करा. आणि ही काहीतरी 600 रुपयापर्यंत मी घेतली आहे. आणि ही मी ऑनलाईन नाही घेतली आहे, ही मी स्टोअरमधून घेतली आहे इथूनच. आणि तुम्ही त्याचा इफेक्ट बघू शकता, हे बघा माझ्या फेसवर. आधी मी व्हिडिओ नॉर्मल ह्याच्यात काढते आणि हे बघा तुम्ही आता ह्याच्यातून दिसतोय चेंज जरा माझ्या फेसवर. सो ही RGB लाईट आहे. ही तुम्ही लगेच बाय नाही केली तरी चालेल, थोडं थांबून करा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे एडिटिंग्स ॲप. कारण तुम्ही व्हिडिओ तर शूट कराल, पण तो तुम्ही एडिट कशात करतात त्यावर पण डिपेंड आहे. कारण तुम्ही टाकू शकत नाही यूट्यूबवर. त्याला तुम्हाला थोडंसं एडिट करावं लागतं. एडिट करून मग तुम्हाला यूट्यूबवर पोस्ट करायचं असतं. तुम्ही बेटर क्वालिटी, बेटर व्हॉईस जर पोस्ट केलं तर तुमचे व्हिडिओ 101% व्हायरल होतील. तर मग तुम्ही ठरवलं असेल की आजच यूट्यूब स्टार्ट करायचं, तर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता लगेच स्टार्ट करा. यूट्यूबवर तुम्हाला पेशन्स ठेवायचे आहे आणि तुम्हाला रोजचा एक व्हिडिओ तरी पोस्ट करायचा आहे आणि तुम्ही नंतर त्याचा रिझल्ट तुम्हाला समजेलच. यूट्यूबवर कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते. तुम्ही रेग्युलर एक व्हिडिओ तरी पोस्ट करा. त्यातूनच तुम्हाला रिझल्ट मिळेल. आणि तुम्ही कधीच काही पोस्ट नाही केलं आणि मग तुम्ही रिझल्टची अपेक्षा करत असाल तर तसं नाही आहे. काहीतरी पोस्ट करावंच लागेल तेव्हा तुम्हाला रिझल्ट मिळेल. आणि त्यासाठी तुम्हाला चांगला व्हॉईस आणि बेटर कॅमेरा क्वालिटी हवी. त्यातूनच तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. आणि नियमित व्हिडिओ पोस्ट करा. सो माझा ब्लॉग कसा वाटला? जर तुम्हाला हेल्पफुल असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच मी एक दुसरा ब्लॉग घेऊन येईल आणि त्यामध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाची ट्रिक सांगेल. आणि जर तुम्हाला iPhoneमधले कॅमेरा ट्रिक जाणून घ्यायची असेल तर कमेंट्समध्ये मला टाईप करा. मी नक्की शेअर करेल. बाय गाईज. थँक यू फॉर वॉचिंग.